तर नमस्कार मित्रांनो, पब्लिक चर्चा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय 8 ते 10 दिवसांपासून न्यूज मीडियामध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगतायत आणि चर्चा रंगत ही आहे अयोध्यामध्ये जी की राम मंदिरामध्ये जी काही चोरी झाली त्या संदर्भातील ह्या घटना आहेत. तर आपण आडविहीर या गावी तालुका मोताळा येथील काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकी या चोरीबद्दल त्यांना काय वाटतं आणि त्यांच्या ज्या काही मनातील भावना आहेत श्रीरामांबद्दल या चोरीबद्दल त्या आपण जाणून घेणार आहोत. शेवटी चोरी कुठेही असो ते चुकीचीच आहे, पण आज जे काही प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये चोरी काही झाली असेल ते खऱ्या अर्थानं फक्त चोरी नव्हती, तर आज कोट्यावधी भारतीय लोकांच्या श्रद्धेला लागलेली कुठेतरी ठेस होती. आणि फक्त सध्यालाच ठेस नव्हती, तर आपल्या देशातील कायद्याला, सुव्यवस्थेला आणि एका नीतिमत्तेला देखील एक खूप मोठ्या प्रमाणात सुरुंग पडलेला आहे. शासनाने या गोष्टीवर लवकरात लवकर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हे जे काही गोष्टी घडत आहेत कुठंच घडल्या नाही पाहिजे. आज फक्त मुद्दा राम मंदिराचा होता म्हणून आपण सर्वांनी तो एवढा मोठ्या प्रमाणात उचलून धरला, पण आजही आपल्या खेड्यापाड्यामध्ये असो किंवा आपल्या गावामध्ये असो कुठेही ना कुठं रोज घरफोडी चालूच आहे. आज आपल्या शेतकऱ्यांचे असो, जनावरे सहित किंवा मग डेअरीतील मोटारी सहित ह्या देखील चोरी होत आहे. आजही बस स्टॉपवर आपल्या महिलांच्या गळ्यातील सोनं हे चोरीला जात आहे. यावर कुठंतरी धाक राहिलाय का? आपली कायदा सुव्यवस्था याचा कुठेतरी विचार आपण करतोय का? शासनाने या सर्व गोष्टीवर विचार केला पाहिजे आणि सगळ्या गोष्टीवर आळा बसला पाहिजे. यासाठी कठोर जे काही निर्णय घ्यायचे असतील ते सरकारने घेतले पाहिजे. काय वाटतं दादा, जे काही आता ही चोरी झालेली आहे श्रीराम मंदिरामध्ये, एक जनता म्हणून, एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे जे झालेलं आहे हे अत्यंत चुकीचं झालेलं आहे. आताचा सध्याचा हा विषय नाही आहे. हा आपण जर समजा जवळजवळ 11व्या शतकापासून जर विचार केला तर आपण हिंदू लोकांनी फक्त मंदिरं बांधले आणि पोर्तुगीज असतील, मोगल असतील यांनी ते मंदिर लुटून नेले. बरोबर आहे. आणि ते लुटलेल्या मंदिरांतली इथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. त्याचं रक्षणाकरता कोणतं शासन नव्हतं, कोणता राजा पुढे आला नाही, कोणतं पब्लिक पुढे आली नाही. त्याच्यामुळे सोरटी सोमनाथ मंदिर जवळजवळ 2 महिने अरबांनी लुटलं. बरोबर. ते याच्यापेक्षा स्वर्ण मंदिर होतं. त्याच्या आज जे राम मंदिर आहे, आज राम मंदिर हा अख्ख्या जगाचा एक श्रद्धास्थान विषय आहे. बिलकुल. रामानंतर कोणताही राजा तसा आदर्श राजा झाला नाही. या देशामध्ये रामाला मानणारे फक्त हिंदूच नाही तर सर्व लोक आहेत, सर्व प्रकारचे, सर्व धर्माचे लोक आहेत. त्याच्यामुळे आजची जी स्थिती आहे ती अत्यंत दयनीय झालेली आहे. याला फक्त सर्वस्व तिथली बॉडी जबाबदार आहे, कारण शासनाच्या अधिपत्याखाली ती गोष्ट नव्हती. त्याच्यामुळे त्याच्यात राजकीय इश्यूचा काही विषय नाही आहे. फक्त हे जे तिथली बॉडी आहे यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी. कारण आमच्या विदर्भामध्ये एक मंदिर आहे गजानन महाराज, संत गजानन महाराज. तिथला आदर्श अख्ख्या भारतातल्या आणि सगळ्या जगातल्या मंदिरांनी घ्यायचा की तिथे 1 रुपयानं मजुरी लागताना तिथे लाखो लोक आज श्रद्धेने बरोबर हे करतात, दान करतात. त्या मंदिराचा आदर्श घ्यावा. जिथे जातील त्याची स्वच्छता व्हावी, त्याची व्यवस्था व्हावी आणि त्या पद्धतीचं जर त्या बॉडीला तिथलं काही येत नसेल तर आमच्या विदर्भात येऊन संत गजानन महाराजच्या याचा एक आदर्श घ्या आणि संस्था कशी चालवायची, मंदिरं कसे वाढवायची याचा एक आदर्श त्यांनी घेऊन जावं. बरं, अजून हा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की यामध्ये आता ही जी काही चोरी झालेली आहे कुठंतरी ही एक प्रकारची जी काही आहे, एक आपण काय म्हणतो त्याला, भक्तगणांच्या एका भक्तीचा खून केल्यासारखी ही गोष्ट घडलेली आहे. आज जरी बरेच जण याच्याकडे एक छोटा मुद्दा म्हणून बघत असले तरी आज ती जी काही चोरी आहे ही जवळपास 500 ते 600 कोटीच्या घरात आहे. तर हा कुठंतरी एक जनतेचा विश्वास त्या ट्रस्टने तोडलेला आहे असं वाटतं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये आता तिथं देशभरातून जे काही भक्त जातील ते कुठल्या नजरेने बघतील असं तुम्हाला वाटतं? फक्त त्यांनी जनतेचा विश्वास तोडला नाही, पूर्ण आदर्श या शब्दालाच ठेच लावलेली आहे. कारण आतापर्यंत प्रत्येक मंदिरामध्ये जाणारा हा भाविक हा श्रद्धास्थान होता. बरोबर. श्रद्धेने जात होता, श्रद्धेने तिथे दान करत होता. आजची भावना इथे झाली की तिथे दान करायचं की नाही याचा विषय आता थोडाफार ऐकण्यात आलं की आतापर्यंत लोक तिथे मोठमोठा दान करत होतं. आता तिथे 10-20च्या नोटा टाकण्यात येऊन राहिल्या. तर हे जे ठेच लागलेली आहे या ठेचचा बराचसा त्या मंदिरावर परिणाम होईल. त्याच्यामुळे काय वाटतं, हे जे काही घटना घडली आहे आणि आता कुठतरी जे काही भक्तगण आहेत कुठतरी दान देणं कमी करतील असं वाटतं तुम्हाला? बरोबर, नक्कीच होईल. कारण की आपण काय झालं की धर्माच्या नावावर अधर्म करत लागलोय. बरोबर.
आज धर्माच्या नावावर आपण मंदिर बांधले, धर्माच्या नावावर निधी गोळा केला आणि हे जे काही गोष्ट घडत आहे हे खरं तर धर्मालाच ठेच पोहोचत आहे. म्हणून आज धर्माच्या ठिकाणीच अधर्म घडत असतील तर मग आमच्यासारख्या जनसामान्य लोकांनी धर्माच्या दृष्टीने कोणावर विश्वास ठेवावा? बिलकुल बिलकुल. ना इथं प्रशासनाची भीती आहे, ना कोणा ट्रस्टीची भीती आहे, ना कशाची भीती कुठंच राहिलेली नाहीये. बरोबर. काका काय वाटतं तुम्हाला एक नागरिक म्हणून? आपल्याला तर असं वाटतं या भारताला कलंक आहे. बरोबर आहे, काय बात. जसं बरोबर. भारत देशाला कलंक आहे कलंक आहे. की राम मंदिरात एवढी मोठी पेटी चोरी जाणं भलतच गहू नाही. म्हणजे एखादी बँक लुटणे ठीक आहे, हो. एखादे घरे घरफोड होतात, काही गोष्टी ह्या कानावर येतात, परंतु ज्या श्रीरामांसाठी जवळपास 30-35 वर्ष भारतामध्ये फिरून दान एकत्र करण्यात आलं आणि आज तिथं चोरी होत आहे, तर ही कुठतरी लाजीरवाणी बाब आहे आपल्या सर्वांसाठी. हो बिलकुल. काय सांगाल दादा? हे तर घटना घडायलाच नको, कारण सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, सर्व आहे आणि प्रशासन यावर जर लक्ष देत नाही तर हे गंभीर बात आहे. बिलकुल, नक्कीच. तर एकंदर आपण जो काही सध्याचा मॉब बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून, की आता ही जी काही चोरी झालेली आहे, ही चोरांमध्ये जवळपास 21 जणांची जी काही गठीत कमिटी होती त्यांची एकत्रित राजीनामे सुद्धा सरकारने घेतलेला आहे आणि त्यांना नोटीस सुद्धा त्यांना जारी झालेली आहे. असं असताना नेमकी आता सरकारची भूमिका काय असावी तुम्हाला वाटतं? सरकारने तर या सगळ्या गोष्टींवर लवकरात लवकर आळा खूप घेणं गरजेचं आहे आणि काही नियम जर बदलायचे पडत असेल ते नियमही देखील बदलवा तुम्ही. म्हणजे कायद्यामध्ये जर अशा घटनांवर काही कमकुवत सजा असेल म्हणजे लोकांच्या मनात ही गोष्ट करायची हिंमत कुठून येते? बिलकुल ही हिंमतच लोकांच्या मनामध्ये आली नाही पाहिजे. ह्या गोष्टी कुठंच झाल्या नाही पाहिजे. फक्त मंदिरच नव्हे तर सर्वसामान्यांच्या घरात देखील या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. याच्यावर सरकारने अशा प्रकारचा काहीतरी कायदा सुव्यवस्था बनवावी. कालची एक बातमी आहे याच्यामध्ये की केदारनाथ आणि बद्रीनाथ या 2 मंदिरांमध्ये सुद्धा घोळ झालेला आहे आणि तिथला जो काही संचालक ट्रस्टी आहे त्याचा सुद्धा राजीनामा घेण्यात आलाय. म्हणजे हे नेमकं चाललंय काय? आज फक्त मंदिरात नाही, उद्या चालून अशी देखील बातमी येईल की सरकारच्या खजिन्यामध्ये चोरी झालेली आहे. कारण की अशाच पद्धतीने जर आपण काम करत राहिलो, कुठं जर कायद्याची भीती नाही राहिली तर ह्या घटना आज सरकारच्या तिजोरीपर्यंत देखील यासाठी वेळ नाहीये. बिलकुल. तर एकंदर ही होती आजची पब्लिक चर्चा आणि आजचा महत्वाचा विषय होता की ज्या दैवताला अख्खं हिंदुस्थान पुजतं असे प्रभू श्रीराम यांच्या मंदिरामध्ये ही जी काही चोरी झाली गेल्या अनेक दिवसांपासून, तिथं वेगवेगळ्या संघटनांमार्फत, हिंदू संघटनांमार्फत तिथं दान भारतातून करण्यात आलं आणि त्यानंतर इथं इतका विश्वास टाकल्यानंतर ही चोरी 4 ते 5 वर्षांपासून जर का अशी सलग चालू होत असेल तर ही प्रत्येक भारतीयांसाठी नक्कीच लाजीरवाणी बाब आहे. बघत राहा आमचं YouTube चॅनल पब्लिक चर्चा.